पहिल्यांदाच निवडणूक लढवून शहर मध्य मतदारसंघातून आमदार झालेले देवेंद्र कोठे यांच्या विजयाबद्दल द न्यूज प्लसचे संचालक तात्यासाहेब पवार यांनी सोलापुरातील मेकॅनिकी चौक येथील देवेंद्र कोठे यांच्या कार्यालयास भेट देऊन त्यांचं अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश यन्नम, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, विजय कालेकर आदींची उपस्थिती होती। या भेटीदरम्यान आमदार देवेंद्र कोठे आणि द न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार यांनी शहराचा विकास तसंच अनेक नागरी समस्यांबाबत चर्चा केली। यावेळी बोलताना आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की आजवर करत आलेल्या माझ्या सामाजिक कार्याची पोचपावती मला मिळाली असून देशात तसंच राज्यामध्ये महायुतीचं सरकार असल्यानं आता आगामी काळामध्ये विकासात्मक योजना प्रभावीपणे राबवल्या जातील। यामुळं महाविकास आघाडीच्या काळामध्ये रखडलेल्या कामांना वेग येणार आहे। सोलापूर शहरासह जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कायमच प्रयत्नशील असल्याचं देवेंद्र कोठे यावेळी म्हणाले। या प्रसंगी अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या द न्यूज प्लस चॅनलविषयी कौतुकाचे उद्गार काढत चॅनलच्या वाटचालीस आमदार देवेंद्र कोठे यांनी संचालक तात्यासाहेब पवार तसंच द न्यूज प्लस परिवाराला यावेळी शुभेच्छा दिल्या। प्रथमतः पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न शहराचा आहे, आज आठवड्याला एकदा पाणी येतं, ते पाणी पुरवठा किमान एक दिवस आड व्हावा यासाठी प्रयत्न असणार आहे। तसेच कामगारांचे ज्या शहरमध्ये मतदारसंघात मोठ्या संख्येने आहेत त्यांच्या अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत, त्या देखील सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। शासनाचे अनेक स्कीम्स हे आजही त्या कामगारांपर्यंत पोहोचलेले नाहीत, त्यासाठी वेळोवेळी शिबिर आयोजन करून शासनाचे लाभ त्यांना मिळवून देणार। शहर मध्य मतदारसंघ हा 15 वर्षापूर्वी काँग्रेसकडे होता आणि त्यावेळेस सरकार राज्यात आणि केंद्रात दुसरं असल्यामुळं यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींना या ठिकाणी भरीव असं काम करून दाखवता आलं नाही। माझं एक चांगलं सुयोग या ठिकाणी जुळून आलेलं आहे की देशात आणि राज्यात दोन्हीकडे सत्ता आलेली आहे आणि आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भरीव अशी निधी आपल्या मतदारसंघाला आपल्या शहरासाठी घेऊन येण्याची मला संधी प्राप्त झालेली आहे। त्या संधीचं सोनं करून सोलापूरसाठी जास्तीत जास्त निधी आणून विकास करून दाखवेल, लोकांना बदल दिसून येईल एवढा मी आपल्याला विश्वास देतोय। मतदारांचं मनापासून खूप आभार मानतो। ही निवडणूक अतिशय महत्त्वाची होती आणि ह्या निवडणुकीचा भविष्यातील सगळा अंदाज ओळखून मतदारांनी ही निवडणूक स्वतःच्या हातामध्ये घेतल्यामुळं लोकांनी एकतर्फी मतदान केलं आणि ही आजच्या निवडणुकीसाठी सगळ्यात मोठीची बाब होती, महत्त्वाची बाब होती। लोकांनी त्यांचं कर्तव्य पार पडलेलं आहे। आता त्यांचा आमदार म्हणून इथल्या विकासाचं कर्तव्य पार पडण्याची जबाबदारी माझी असेल, मी ते निश्चित प्रयत्न करेन आणि पूर्ण करेल असं विश्वास देतो।